नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25 साठीची तयारी तुम्ही करत असाल, तर जे नवीन उमेदवार आहेत, नवीन उमेदवारांसाठी अकॅडमी जॉइन करणं किंवा पहिल्यांदा अनुभव नसतो, तर तयारी करताना कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, यासाठी अत्यंत महत्त्वाची जी माहिती आहे, त्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जुन्या उमेदवारांसाठी सुद्धा महत्त्वाची ठरेल. त्याचबरोबर नवीन उमेदवार जे आहेत, तयारी करतायत, नवीन विद्यार्थी, त्यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट माहिती असणार आहे. यामध्ये कशा पद्धतीने तयारी करायची, ग्राउंडसाठी असेल, मैदानीसाठी, त्याचबरोबर यानंतरनं येणाऱ्या लेखीसाठी सुद्धा जी तयारी आहे दिवसाची आणि रात्रीची, ही कशी तयारी ठेवावी पोलीस भरतीसाठीची, याची अपडेट, याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर पाहूयात नवीन उमेदवारांसाठी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठीचे जे महत्त्वाची सल्ला आहे, महत्त्वाची जी माहिती आहे ती पाहणार आहोत. अत्यंत थोडे म्हणजे एकदम कमी वेळामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी मी माहिती तुम्हाला देणार आहे. तर हा जो शेड्यूल आहे विशेषतः नवीन उमेदवारांसाठी आहे, जे आत्ता महाराष्ट्र पोलीस भरतीच्या जाहिरातीमुळे ॲड आल्यामुळे त्यांनी अर्ज केला आहे आणि अर्ज केल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाही आहे आणि तयारी कशी करावी हे त्यांना समजत नाही आहे. तर पाहू शकता अशा उमेदवारांना अकॅडमीत जॉइन करणं किंवा स्वतः अभ्यास करणं हे अवघड जातं. कारण त्यांना योग्य शिस्त आणि योग्य दिशा नसते. म्हणजे सकाळी लवकर उठून पहिल्यांदा मैदानाची तयारी, सकाळचा अभ्यास, दुपारचा अभ्यास, दुपारची तयारी हे कसं करावं? तर उदाहरण पाहूयात आपण. तेजस नावाचा एक उमेदवार आहे. त्या उमेदवाराने सुरुवातीला नियमित अभ्यास केला नाही. नंतर परत आला आणि आता दिवसातून 3 वेळा शारीरिक सराव करतो. सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1 तास गोळाफेक, 1.5 तास जिम. त्यामुळे पाहू शकता त्याचा गोळा 8 मार्कांवरून 12 मार्कापर्यंत सुधारला. पण त्याचवेळी त्याचा अभ्यास जो आहे हा डाऊन झाला. कारण त्यानं व्यवस्थित शेड्यूल जे आहे त्याचं वेळापत्रक हे फॉलो केलं नाही. पुस्तके जे आहेत ही वाचली नाहीत. त्यामुळे पाहू शकता व्हिडिओ जे आहेत लेक्चरसुद्धा चेक केले नाही आहेत. त्यामुळे मैदानी चांगली झाली, मात्र लेखीमध्ये कमी पडतोय. आता दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मैदानीसुद्धा आणि लेखीसुद्धा चांगली असणं आवश्यक आहे. तर हे दाखवतं उदाहरण, की शारीरिक सराव चांगला असला तरी अभ्यासाची शिस्त नसल्यास एकतर्फी प्रगती होते आणि त्यामुळे तुमचं जे निवडीचे चान्सेस आहेत हे कमी होऊ शकतात. त्यामुळे पाहू शकता मैदानी चाचणीची तयारी करताना आवश्यक ती पुस्तकं जी आहेत, ही सुद्धा तुमच्या टेबलवर नेहमी असणं आवश्यक आहे. तयारी करण्यासाठी 5 पुस्तकांसाठीची महत्त्वाची जी पुस्तकं आहेत, ती मी तुमच्यासमोर शेअर करतोय. लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही त्या ठिकाणावरून, त्या लिंकवरून ती पुस्तकं विकत घेऊ शकता. पहिलं पुस्तक आहे यामध्ये सह्याद्रीचा ठोकळा. यामध्ये मुख्य उपयोग कशासाठी होऊ शकतो? यामध्ये तुमची लेखी चाचणीसाठीची तयारी करण्यासाठी जी-के आहे, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रॅक्टिस प्रश्न याची तयारी होऊ शकते. यामध्ये 24,500 टोटल प्रश्नपत्रिका, वाचन म्हणजे दुसरं पुस्तक आहे. 24,500 प्रश्नपत्रिका आहेत. यामध्ये जी-के, मराठी आणि करंट अफेअर्ससुद्धा उपलब्ध आहे. त्याच्यानंतरनं तिसरं पुस्तक आहे पोलीस भरती ग्रंथ. यामध्ये सामान्य अभ्यास जो आहे, जनरल नॉलेज याची तयारी केली जाऊ शकते. त्याच्यानंतरनं बाळासाहेब शिंदे यांचं मराठीसाठीचं मराठी व्याकरणावरचं स्पेशल असं पुस्तक आहे. खास याच्यावरून तयारी केली जाऊ शकते. त्याच्यानंतरनं कोकिळा प्रकाशनचं नितीन महाले यांचं जे पुस्तक आहे गणित आणि रिझनिंग टॉपिकसाठी आणि प्रॅक्टिससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ही 5 पुस्तकं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. एक लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले. त्यावरून ती पुस्तकं तुम्ही डाउनलोड करण्यापेक्षा तुम्ही विकत घेऊ शकता. तर ही पुस्तकं मी शेअर केलेली आहेत आणि ही पुस्तकं तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. पुस्तकं नसतील तर ऑनलाईन जे यूट्यूब व्हिडिओ आहेत यावरून तुम्ही तयारी करू शकता. आता ही पुस्तकं जर घेतली नसतील तर व्यर्थ. यासाठी ऑनलाईन बॅचेस तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. म्हणजे यूट्यूबच्या ज्या बॅचेस असतील त्यावरून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. वेगवेगळे चॅनल्स जे आहेत यांच्या अंतर्गत पोलीस भरतीसाठीची तयारी करून घेतली जात आहे. त्या ठिकाणी तुम्ही तयारी करू शकता लेखीसाठीची. अभ्यास समजण्यासाठी ऑनलाईन बॅचेस म्हणजे पुस्तकातील संकल्पना, पुस्तकातील जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नसेल, मराठी व्याकरण असेल, गणित असेल, रिझनिंग असेल, तर ग्रामर, तर्काचा पूर्वानुभव तुम्हाला नसतो.
म्हणून ऑनलाईन बॅचेस जे आहेत या तुम्हाला सांगतात, कन्सेप्ट समजावून सांगतात आणि प्रश्न तुम्हाला जे महत्त्वाचे प्रश्न जे येणारे प्रश्न आहेत तेच तुम्हाला सॉल्व्ह करून दिले जातात. मराठीसाठी पाहू शकता यशवंत सोलाट सरांची बॅच हे सगळ्यात चांगली आहे. गणित अमोल पाटील सर आणि सचिन ढवळे सर यांची बॅच आहे. त्याचबरोबर जी केसाठी विठ्ठल बडे सर आहे. करंट अफेअर्ससाठी तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर डिअर पोलीस असेल, नोट्स असेल, साई चोपडा नोट्स हे पाहू शकता. करेक्शनसाठी पुस्तके आहेत, पॅचेस, संकल्पना स्पष्ट. या फक्त वाचनाने मराठी आणि गणित ह्या समजत नाहीये, ती तयारी, प्रॅक्टिस, सराव करणं आवश्यक असतं. कमी वेळात जास्त अभ्यासासाठी लेक्चर्स बघा, म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स बघा. टेस्ट पेपर जे आहेत हे सोडवा. टेस्ट पेपर आत्ता नाही, शेवटच्या दिवसांमध्ये टेस्ट पेपर सोडवायला घ्यायचे आहेत. बोलणं लिहिणे हे पुरेसे नसते. व्याकरण हे समजून घेणं आवश्यक असतं. आता वेळापत्रक तुमचं कसं असावं? मैदानी आणि लेखी दोन्हीची तयारी होण्यासाठी दैनिक शेड्यूल जे आहे, दररोजचं शेड्यूल, शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे. सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत शारीरिक सराव जो आहे हा जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. नंतर ना 1 तास तयारी, 10 वाजेपर्यंत स्टडी रूम, लायब्ररीमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. त्यावेळेला तयारी करण्यासाठी पुस्तकं वाचणे असेल. त्याचबरोबर प्रत्येक सेशनमध्ये 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. यामध्ये कसा वेळापत्रक असावं? 10 ते 12 वाजेपर्यंतचं 2 तासामध्ये जी-केचा अभ्यास करा. यामध्ये सह्याद्रीचा ठोकळा असेल, घटकनिहाय भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र यातला एक एक टॉपिक वाचायचा. 12 ते 1 वाजेपर्यंत पाहू शकता 1 तासामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकांचं वाचन करू शकता. 24,500 प्रश्नपत्रिकेमधून कमीत कमी 5 प्रश्नपत्रिका रीड करा. ज्यामध्ये जी-के, मराठी, करंट अफेअर्स हे बहुतांश वेळा रिपीट होतं. 1 ते 2 वाजेपर्यंत तुमचं लंच ब्रेक असेल, विश्रांती असेल. 2 ते 5 वाजेपर्यंत पुढच्या 3 तासामध्ये महत्त्वाचं म्हणजे गणित आणि रिझनिंगची सराव करणं आवश्यक आहे. नितीन महाले पुस्तकातून टॉपिक जे आहेत प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करायचे आहेत. यामध्ये चक्रवाढ असेल, सरळवाढ व्याज असेल, 74 प्रश्न आहेत, घटकनिहाय प्रश्न प्रॅक्टिस जी आहे ही करणं आवश्यक आहे महत्त्वाच्या टॉपिकवर. त्याच्यानंतर ना 5 ते 6 वाजेपर्यंत 1 तास गोळाफेकचा सराव किंवा अप्पर बॉडी वर्कआउट आहे हे करणं आवश्यक आहे. यामध्ये गोळा सुधारण्यासाठी तुमच्या जिमचा फायदा होतो. त्याच्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास मराठी व्याकरण. ते मराठी व्याकरण कुणाचं? तर बाळासाहेब शिंदे पुस्तक जे आहे संपूर्ण मराठी व्याकरणासाठी अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक आहे. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी 8 ते 8च्या नंतर ऑनलाईन लेक्चर्स जे आहेत हे व्हिडिओ जे आहे तुम्ही पाहायचे आहेत. त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. वरीलचे बॅचेसचे व्हिडिओ आहेत, टेस्ट पेपर असतील. सध्या टेस्ट पेपर सोडवू नका. आठवड्यातून 1 दिवस रविवार अशा दिवशी टेस्ट पेपर सोडवा. बाकीच्या दिवशी संध्याकाळी जे लेक्चर्स आहेत ऑनलाईन लेक्चर्स पाहायचे आहेत. तर अशा पद्धतीने दिवसाचं जर वेळापत्रक नवीन उमेदवारांनी ठेवलं त्यांच्यासाठी हे चांगल्या पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं असं वेळापत्रक आहे. त्याचा त्यांना 100% असा फायदा होईल. लवकरच ग्राउंडसाठीची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल की वेळापत्रक जे आहे हे येईल आणि वेळापत्रक यायच्या अगोदर अशा पद्धतीने तयारी ठेवली तर 100% पोलीस भरतीसाठी तुमची निवडीसाठीचे चान्सेस, संधी जी आहे ही वाढणार आहे. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.